उन्हाळा सुरू झालाय आणि आपण सगळे पंख्याखाली, कूलरसमोर किंवा एसीमध्ये झोपत असतो. पण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. आयुर्वेद हे वर्षानुवर्ष सांगत आलाय की डायरेक्ट पंख्याची हवा, कूलरची हवा किंवा एसीमध्ये झोपणं आपल्या आरोग्याला धोकादायक आहे. आणि आत्ताच सायन्सने हे प्रूव्ह केलं आहे की कोणत्या पद्धतीने, कशा प्रकारे ही हवा आपल्याला धोकादायक आहे. आयुर्वेदानुसार ही येणारी थेट हवा शरीरातील वात दोष वाढवते. यामुळे सकाळी उठल्यावर शरीर जड वाटणं, अंग दुखणं, थकवा जाणवणं अशी लक्षणे दिसायला लागतात. आणि आता मॉडर्न सायन्स देखील हेच सांगते की थेट थंड हवा शरीरावर लागल्याने शरीराचे तापमान बिघडते, मसल्स म्हणजे स्नायू स्टिफ होतात, कडक होतात आणि श्वसन पॅटर्नमध्ये बदल होतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर शरीर जर जड वाटत असेल, नाक बंद असेल किंवा घसा कोरडा वाटत असेल तर कारण हेच आहे की तुमची झोपण्याची सवय, जिच्यामुळे तुम्हाला हा त्रास होतोय. मग काय कराल? तर पंख्याची हवा थेट शरीरावर लागू देऊ नका. कूलर किंवा मग एसीची हवा इनडायरेक्ट ठेवा आणि झोपताना हलकी चादर किंवा हलकं पातळ ब्लँकेट घेऊन झोपा. त्यामुळे शरीर संतुलित राहील. अशा प्रकारे ह्या छोटे छोटे सवयी बदला आणि मोठं आरोग्याचं गुपित तुम्हाला मिळेल. अशा आयुर्वेदिक टिप्ससाठी फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अवश्य करा.